एकनाथ चरित्र भाग 10. जय हरी रामकृष्ण हरी. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. एकनाथांनी प्रश्न विचारला होता की गुरुदेव, आपण इतके मोठे आहात, महान आहात, आपला अभ्यास आहे, आपण इतक्या उंचीवरचे सत्पुरुष आहात, तरीही आपण यवनांची चाकरी का करता? म्लेच्छांच्या सेवेत आपण धन्यता का अनुभवता? तर गुरूंनी त्याच्यावर सांगितलं होतं की बाबा रे, आपला देह हा पंचमहाभूतांपासून थोड्या थोड्या अंशांनी निर्माण झालेला, म्हणजे देह म्हणजे मी नव्हे, तर हे चैतन्य म्हणजे आत्मा, तो म्हणजेच मी आहे. मग एकोहम बहुश्याम यातून नाथाला पटकन विचार आला की म्हणजेच एकाचा जनार्दन होतो असंच का? हे तर सगळं झालं. गुरूंना आपल्या शिष्याच्या या बोलण्यावर हसू पण आलं, पण तरीही नाथ हे स्पष्ट आणि स्वतःला ज्ञान करून घेण्यासाठी म्हणून आलेले हे स्पष्ट वक्ते. शेवटी नाथ म्हणाला, पण गुरुदेव, आपण इतकं जरी सगळं सांगितलं होतं, पण अजूनही माझ्या शंकेचं निरसन केलं नाहीत की आपण ही अशी चाकरी का करता? दामाजीसारख्या संत पुरुषानेही अशीच काही चाकरी का केली? अरे हळूहळू मी त्याच प्रश्नाकडे येतोय. मी चाकरी करतो म्हणजे तरी कोण चाकरी करतो रे? देहच ना. पण मी म्हणजे देह नव्हे ना. एकनाथांचं समाधान झालं नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरचे साशंक भाव पाहून स्वामी म्हणाले, हे बघ, ज्याप्रमाणे जन्म कुठे घ्यायचा हे जीवाच्या स्वाधीन नसतं, तद्वत आपल्या वाट्याला कुठला कर्मयोग येईल हेही प्रारब्धावर अवलंबून असतं. एका आईबापाच्या पोटी जन्म घेतलेली मुलं भिन्न बुद्धीची आणि भिन्न व्यवसाय करणारी निपजतात ना. हे तर तुला कळतं ना या वयात. पण वाट्याला आलेलं कर्म लहान मोठं न म्हणता, उच्च नीच न म्हणता प्रामाणिकपणे करत राहणं म्हणजे सुद्धा ईश्वर सेवाच आहे बरं का. कर्म कधीच वाईट नसतं. फक्त करणाऱ्यानं आपलं मन आणि बुद्धी शुद्ध ठेवून कर्म करायला हवं. जाणता जाणता घडलेली बरी वाईट कर्म ईश्वरार्पण करण्याची बुद्धी ठेवली की कर्मबंधनाचे गुणदोष कर्त्यास बाधक होत नाहीत. अरे बघ, आता तू रामायण ऐकलंस, भागवत ऐकलंस, एवढं तर तुला नक्कीच माहिती आहे की हरिश्चंद्र राजा म्हणजे तो कोण होता? राजा होता ना. पण त्याला डोंबाघरी चाकरी करावी लागली. हा त्याच्या प्रारब्धाचाच योग ना. श्रीकृष्ण तर स्वतः देव होता, पण त्यानं अर्जुनाचं सारथ्य केलं. त्याचं कारण काय? अरे हे बघ, सीतामाई तर साक्षात आदिशक्ती, पण तिच्या नशिबी सातत्यानं वनवास आला. त्याचं तरी उत्तर काय? प्रारब्ध योगच. मी सुद्धा चाकरी प्रारब्ध योगाचं फल मानतो. त्या चाकरीला हा देह सोपवून दिला आहे, पण ते प्राप्त कर्म मी अगदी प्रामाणिकपणे करतो. त्यात कोणतीही कसूर होऊ देत नाही. मग ते म्लेच्छ हिंदू का कोण, हिंदू म्लेच्छ हा भेदभाव मनातच ठेवत नाही. कोणत्याही जातीचे धर्माचे असले तरी ते ईश्वर अंशच आहे ना. म्हणून केवळ ईश्वर सेवा हा भाव नित्य असतो. म्हणून तर सुलतानाची माझ्यावर मेहर नजर आहे. तो माझ्या कोणत्याच धर्मकृत्यात आड येत नाही. उलट मला खास सवलती देतो.
हे सार प्राप्त कर्म सचोटीनं आचरत असताना मन मात्र अहर्निशी ईश्वर चिंतनात असतं. त्यामुळं मला मिळणाऱ्या यशानं मी कधीच हुरळून जात नाही किंवा अपयश आलंच तर मी खचूनही जात नाही. एकनाथ ज्ञानदेवांचं उदाहरण देऊन म्हणाला, जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे. हे अध्ययन अध्यापन म्हणजे सुखसंवाद असतं. देणाऱ्यानं किती दिलं हे कळत नसे आणि घेणाऱ्यानं किती घेतलं याचं मोजमापही नसे. अधूनमधून जनार्दन स्वामी त्याची कसोटीही घेत. पण मूलतः शांत रसात न्हाऊन निघालेला हा शिष्य आपला तोल कधीही ढळू देत नसे. स्थिर चित्त असणं हे ईश्वर प्रसादाचं अमाप देणं असतं. त्यामुळं प्रगतीची घोडदौड होऊ शकते. दिवस पालटत होते, ज्ञान वृद्धिंगत होत होतं आणि किशोर वयाला पौगंडावस्था प्राप्त होत होती. निसर्ग नियमाप्रमाणे शारीरिक बदल घडत होता. एकनाथाला आता दाढी आणि मिशाई फुटू लागल्या, उंची वाढली होती, बुद्धीबरोबर देहही सुदृढ होत होता. त्याची ही बदलती अवस्था पाहून गुरुमाऊलींना आनंद वाटायचा. त्याची निष्ठा सेवाभाव पाहून तर आनंद द्विगुणित व्हायचा. स्वामी समाधी लावून ध्यानस्थ बसले की कोणाचा विक्षेप होऊ नये, कोणी विनाकारण त्यांचा समाधीभंग करू नये म्हणून एकनाथ डोळ्यात तेल घालून समाधीस्थानाच्या बाहेर त्यांचा रक्षक म्हणून उभा राहायचा. एकदा काय झालं, स्वामींनी समाधी लावायला आणि किल्ल्यावर गडबड गोंधळ व्हायला एकच वेळ आली. स्वामी किल्लेदार म्हणून किल्ला रक्षणाची सर्वस्वी त्यांची जबाबदारी होतीच. परचक्र आल्याची वर्दी ऐकून ते जे जासूस म्हणायचं त्याला किंवा जे कोणी गुप्तहेर म्हणायचं ते आले. एकनाथ चटकन पुढे झाला आणि त्यानं स्वामींना वर्दी देण्याचं मान्य केलं आणि सेना अधिकाऱ्यांना सैन्याची जुळवाजुळव करायला सांगितलं आणि स्वामींचा समाधीभंग होऊ नये म्हणून तो मोठ्या आत्मविश्वासानं शस्त्रागारात गेला आणि तिथं त्यानं स्वतःच किल्लेदाराचा पोशाख चढवला. काय आश्चर्य की त्याला आपोआप शौर्य संचारलं. हा त्या पोशाखाचाही परिणाम असण्याची शक्यता होती. स्वामींच्या देखरेखीखाली तो विद्याभ्यास करत होता. त्याचप्रमाणे अश्वारोहण, शस्त्रास्त्र विद्येचंही मार्गदर्शन घेत होता. ह्या यवनी राज्यात कुणावर कसा प्रसंग अचानक येईल ते सांगता येत नव्हतंच. म्हणून स्वामींनी त्याला आत्मरक्षणाचं शिक्षण द्यायला सुरुवात केलेलीच होती. त्यामुळं अश्वारूढ होताना अगर शस्त्र हाताळताना त्याला भय वाटत नव्हतं, तर उलट आत्मविश्वास संचारत होता. तो वेगानं घोडेस्वार होऊन निघाला. गडबड गोंधळ संभ्रम अचानक आलेल्या परचक्रामुळं साऱ्यांची मनस्थिती अस्थिर झाली होती. त्यामुळं लढाईच्या धुष्मचक्रीत कोणाच्या झटकन लक्षात आलंच नाही की किल्लेदाराच्या ऐवजी एकनाथ आला आहे. ज्या कुणाला ही जाणीव झाली त्यांना वाटलं किल्लेदारांच्या आज्ञेनंच एकनाथ इथे आला आहे. सर्वांच्या प्राणपणाच्या प्रतिकारानं शत्रूला 12 वाटा पळून जावं लागलं. परचक्रापासून धोका टळला. जेव्हा जनार्दन स्वामी स्वस्थितीवर आले तेव्हा एकनाथाचं साहस, त्याची समयसूचकता, त्याचं सामर्थ्य बघून ते ऐकून थक्क झाले. एकनाथाच्या चेहऱ्यावर कुठे अहंकाराचा लवलेशही नव्हता की गर्वाचं नामोनिशाणही नव्हतं. तो आपल्या नित्यकर्मात दंग होता, जणू काही घडलंच नव्हतं. काळ पुढे सरकत होता. हा म्हणता एकनाथ देवगिरीवर येऊन गुरु सानिध्यात येऊन 5 वर्षाचा काळ उलटला होता. आता त्याच्या विद्याभ्यासाची घोडदौड चालू होतीच, पण गुरु कसोटीलाही तो पूर्णपणे उतरत होता. त्याच्यावरचं प्रेम अर्थात हे गुरुप्रेम वृद्धिंगत होत होतं. आता इतर विद्याभ्यासाबरोबर स्वामी त्याला योग साधना शिकवत होते. अर्जुना समत्व चित्ताचे हेच सार जाण योगाचे, येथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेली योग साधनेची वाटचाल स्वामी एकनाथाला समजावून सांगत होते.
मन आणि बुद्धीचे व्यवहारात कधी एकमत होत नाहीच. बुद्धीला पटतं ते मनाला भावत नाही आणि मनाला वाटतं ते बुद्धीला पटत नाही. पण समाधी अवस्था म्हणजे मन बुद्धी ऐक्य ते साधण्याचा प्रयत्न करायला हवा. एकनाथाला थोड्याशा प्रयत्नानं ते साध्य होत होतं, पण ती समाधी अवस्था दीर्घकाळ टिकू लागली होती. आता तो शुक्रवारचा दिवस होता. जनार्दन स्वामी म्हणाले, "एक्या, आज आपल्या उभयतांना वायव्येला असलेल्या शूलभंजन पर्वतावर जायचं आहे, तेव्हा निघायची तयारी कर." गुरु आज्ञा म्हणजे जणू वेदाज्ञाच. गुरुमुखातून निघालेल्या इच्छेला शिष्य विलंब कसा करेल? तो झटपट निघायच्या तयारीला लागला. गुरूंच्या खडावा आणून समोर ठेवल्या आणि तो अनवाणीच स्वामींच्या पुढे निघाला. जाता जाता गुरु त्याला सांगत होते की हा शूलभंजन माणसाळलेला नाही. त्यामुळं तिथे घनदाट अरण्य आहे, जंगली श्वापदं आहेत, क्रूर जनावरं तिथे स्वैरपणे संचार करतात. पण तू घाबरू नकोस. एकनाथ म्हणाला, आपण बरोबर असताना मला भय कसलं? चिंता, भय, काळजी सारं आपल्या चरणावर अर्पण केलं आहे. आपल्या चरणावर अर्पण केलं आहे. आपल्याच चरणांवर अर्पण केलं आहे. जय हरी.